हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. कसे आहात सगळे? खूप दिवसापासून मला बॅकयार्डची क्लिनिंग करायची होती. बरंच गवत वाढलेलं आहे आणि आज आपण ते काम कम्प्लीट करणार आहोत. आपल्या इकडे ते हत्यार आलेलं आहे क्लिनिंग करायचं. तो सगळं फटाफट आज क्लिनिंग करून घेऊयात. माझ्यासोबत आहे आज माझा छोटा लिटिल हेल्पर मीरा. से हाय टू एव्हरीवन. ओके, मीरा, भार्गव आणि मी आम्ही तिघे जण मिळून आज बॅकयार्डची पूर्ण साफसफाई करणार आहोत. गवत चांगलंच वाढलेलं आहे बॅकयार्ड मधलं. आल्यापासून आम्ही काहीच इथे साफसफाई केलेली नाहीये आणि आज वेदर पण एवढं चांगलं आहे की म्हणजे सुटेबल आहे सगळं बाहेर बराच वेळ घालवण्यासाठी. त्यामुळे आम्ही आज चालू करताय बॅकयार्ड क्लिनिंग. हे सगळं जे गवत आहे ना ते ओव्हरग्रोन झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला इकडे छान मशीन मारून घ्यायचं आहे. आपल्याकडे अजून काय आहे, थांब एक मिनटं. इकडे काहीच नाही आहे, इथे जरा झाडूनी वगैरे साफसफाई करायची आणि छान मस्तपैकी ह्या खुर्च्या वगैरे मांडून आजचा सेटअप करायचा आहे. कारण आज भार्गवचे मित्र येणार आहेत काय घरी, त्यामुळे सगळं छानपैकी करून घेऊयात एकदम. आणि आमचा तिसरा मेंबर आहे भार्गव. खाली ये चल. आणि ही बघितली का, मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती ना आपली कोथिंबीर किती छान वाढली आता एकदम. अजून काही दिवसातच ही अशी पोटात जायला तयार आहे. याच्यामध्ये काय काय गवत आलेलं आहे ते पण मला उपटून काढायचं आहे सगळं. आणि ही होती ही नवीन कोथिंबीर टाकलेली, ही जरा दाट झाली आहे पण ठीक आहे. आणि हे इकडे आल्यात भोपळ्याच्या बिया आल्यात बरं का. फायनली यांचं लागवड झालेली चांगल्या पद्धतीने. आणि मी हे सोयाबीन इकडे व्यवस्थित नीट केलेलं आणि जस्ट नाही का असंच टाकलेलं सोयाबीन, तर एक त्याची बी उगवून एवढं झाड झालंय त्याचं सोयाबीनचं. तर आपला चांगलाच मळा तयार होत आहे लवकर. आणि क्लिनिकच्या मध्ये चालू झालेली याची हँगिंग बॉल प्रॅक्टिस. सगळी चुकीच्या पद्धतीने करताय भार्गव तो. हो खरंच. हा हा ओके. आणि आमची चालू झालेली क्लिनिंग. माझ्या टीम मध्ये आहेत भार्गव आणि मीरा. त्यांच्याकडे सेपरेट त्यांचं भार्गव झाडून घेणार आहे. मीरा तुझा झाडू दाखव, तुझा झाडू दाखव बाळ, तुझा झाडू दाखव. ये हा मीराचा झाडू. आणि इकडे हे माझं मशीन. तो आम्ही आता क्लिनिंग स्टार्ट. आणि ग्रास एकदम व्यवस्थित कट होते. फक्त मध्ये मध्ये काही गोष्टी आल्या ना तर मग खडखड आवाज येतो आणि मशीनचा स्पेशली खूप जास्त आवाज यायला लागलाय. पण हे क्लीन केल्यानंतर इकडे साचतं ह्याच्यामध्ये. तो सगळं गवत आणि कचरा ते एवढं साचलंय त्याच्यामध्ये कारण खूप जास्त वाढलं होतं. पण हा छान दिसतंय आता क्लिनिंग नंतर. हाय गाईज, आता आम्ही चाललेले आहेत भार्गवच्या मॅचसाठी. त्याची आज मॅच आहे. अंडर 13 खेळतोय भार्गव आणि इट्स अ कॅज्युअल मॅच आहे ना भार्गव? अंडर 13 हां. म्हणजे भार्गव आज त्याच्या वयापेक्षा 2 वर्षांनी जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासोबत खेळणार आहे. तर भार्गव आज कसा परफॉर्म करतोय ते बघूयात. आणि आज राजेश घरी नाही आहे, त्यामुळे आम्ही परत कॅब बुक केलेली आहे त्याच्या क्रिकेट क्लबला जायला. आणि इकडे मीरू बसलेली तिचे पूर्ण विंटरी जॅकेट घालून, कारण इकडे थंडी चालू झालेली. इकडे खूप छान झाडी आहे आणि त्याच्या पुढे थोडंसं प्लेग्राऊंड आहे. क्रिकेट प्लेग्राऊंडच्या साईडलाच दुसरं लहान मुलांचं प्लेग्राऊंड आहे. तिकडेच मीरा चालली आहे पुढे पुढे पुढे. ये ना खाली. तिकडे बसू देत नव्हता. तू बॅटिंग साठी चाललायस का? वाव, युअर ओपनर. लवली, गुड लक. तुझी चीअर लीडर कसे झोपले इथे. तू छान करशील, डोंट वरी. अवघड नाही, घाबरायचं नाही. त्यापेक्षा फक्त हाईटने मोठे ते, डोंट वरी. 25 नाही झाले तर दॅट्स फाईन. तुला जेवढे होतील तेवढे कर. यू हॅव टू फोकस. तुला हे करायचं का? बनाना खायचं का? बनाना खायचं का?
अरे बनाना खाऊन एनर्जी तर लागेल ना थोडीफार. हा ना, कारण ते रिअल मॅच आहे त्यांची, म्हणजे ते अंडर 13 खूप सिरियसली खेळतात. तुम्हाला तुमच्यासोबत नाही एवढं तुमची सिरियसली मॅच होत नाही ना. आउट झाल्यावर परत तुम्हाला चान्स मिळतो ना तुझ्या मॅचमध्ये, मिळतो की तुझ्या मॅचमध्ये. भार्गव ऑल द बेस्ट. भार्गव जास्त आउट झालेला आहे. ये Bhargav, you're doing so good. So proud. I'm so proud of you. मस्त. हे मी 2 दिवसापूर्वी झाडं आणले होते. आता यांचा टाइम आलेला आहे त्यांच्या जागा फिक्स करायचा. तर मला एकदम चांगली जागा सापडली जी की आहे किचनमध्ये. इकडनं व्हेंटिलेशन चांगलं राहते. इथून विंडोतनं थोडेसं ओपन जरी केले तरी मस्त हवा येते. आणि एकदम इथून माझ्या नजरेच्या समोर राहतील हे झाडं, म्हणजे कधी पण त्यांना पाणी देणं राहून जाणार नाही. त्यामुळे मी हे झाडं विचार केला की इकडंच ठेवायची म्हणून हे 3 कुंड्या. आणि हे आपले असे झाडं ठेवलेले आहेत खिडकीत. किती छान दिसत आहेत ना. मी याचं कवर काढलेलं नाही आहे, काही दिवसांनी काढेल हळूहळू. त्याला ॲक्च्युअली खालून प्लेट लागणार आहे, ते कुंडी गळते. मस्त दिसत आहेत.